4 तासानंतर धनंजय देशमुखांचं पाण्याच्या टाकीवरील आंदोलन मागे. पाण्याच्या टाकीवरून उतरल्यानंतर धनंजय देशमुखांची जरांगेंसोबत चर्चा. सीआयडी अधिकारीही मस्साजोगमध्ये येणार. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या. माझ्या भावासाठी न्याय मागतोय. तपासावेळी आम्हाला विश्वासात घेतलं नाही. धनंजय देशमुख यांचा आरोप. वाल्मिक कराडवर 302 लावा. संतोष देशमुख हत्येतील आरोपी सुटले तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगणं अवघड करणार. राज्य एका खटक्यामध्ये बंद करून टाकणार. मनोज जरांगेंचा इशारा. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा सगळं गाव उद्या आत्मदहन करणार. मस्साजोगमधील गावकऱ्यांचा इशारा. 4 दिवसांपासून आमचं कुटुंब तणावात. आमच्या कुटुंबाचा जीव गेल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार का? संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा संतप्त सवाल. आरोपींवर कडक कारवाई करणार अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भूमिका. धनंजय देशमुखांनी अशा प्रकारचं आंदोलन करू नये. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. पवन चक्कीतील वादापासून भीती वाटते असं संतोष देशमुख म्हणायचे. भांडण झाल्यापासून देशमुख अस्वस्थ. त्यांना सारखे फोन यायचे. संतोष देशमुखांच्या पत्नीची TV9शी बोलताना माहिती. बीड प्रकरणामध्ये मकोका लावलेली साधी पोरं. मुख्य आरोपी निर्धास बाहेर फिरत आहे. संजय राऊतांचा आरोप. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी. धमकी आल्याचा व्हिडिओ लक्ष्मण हाके यांच्याकडून शेअर. जरांगेंच्या समर्थकांकडून धमकी. हाकेंचा आरोप. इस्रो इतिहास रचण्याच्या तयारीत. स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंटसाठी अवकाशामध्ये पाठवलेले 2 उपग्रह हँडशेकसाठी 3 मीटर जवळ. पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर महाकुंभ मेळ्याला आजपासून प्रारंभ. महामेळाव्यासाठी देशासह परदेशातील भाविक देखील दाखल.